All right. So what I will do now is I'm going to share my screen with you first of all. All right, so the screen should be visible. In case it is not, please let me know. That's visible. All right, ठीक है. The last time what we did was we discussed about the while loop, correct? Let me just open the code that I had created in the for loops of the Okay. So last time we discussed about the while loop, and we actually learned other concepts as well, like the keywords that we had here. For example, the continue statement, the break statement, and the else statement. Okay. Last time so in continuation with that, what we're going to do now is we'll be writing a program with the help of the while loop, wherein we'll see how the actual usage of a while loop could be. Okay. हा आणि पास स्टेटमेंटचं पण मी सांगितलं तुम्हाला नाही का की जर आपल्याला एम्प्टी स्टेटमेंट्स लिहायचे असतील म्हणजे इफ तर लिहायचं आहे पण त्याच्या कंडिशनचं जे इम्प्लिमेंटेशन नंतर द्यायचंय तर दॅट टाइम आय रिमेंबर आय हॅव टोल्ड यू दॅट विल बी युजिंग द पास स्टेटमेंट. ओके फाईन. सो आय एम गोइंग टू रिमूव्ह दिस नाउ. आय डोंट नीड इट. राईट. लेट मी जस्ट सी इफ आय कॅन सेव्ह दिस फाईल. येस आय कॅन. तर आता आपल्याला काय करायचं बेसिकली पहिली गोष्ट तर आपल्याला एक मेनू ड्रिव्हन प्रोग्राम करायचा आहे. म्हणजे I remember when we did the first program where we accepted an input from the user and they did some processing on that. That time someone had asked me ki I want to do it repeatedly कारण ना प्रोग्राम रन करायला लागतो मला प्रत्येक वेळेला. If I say a program to add two numbers असं जर मी म्हटलं and then I write the program say asking the user to enter two numbers and I read those numbers, I print their addition and I'm done. All right. पण हा प्रोग्राम मला जर 2-3 वेळा टेस्ट करत असेल वेगवेगळ्या व्हॅल्यूज देऊन तर प्रॉब्लेम काय होतो. प्रॉब्लेम असं होतं की मला त्या प्रोग्रामला प्रत्येक वेळेला रन करायला लागतंय. ओके. आय हॅव टू रन इट एव्हरी टाइम अँड आय डोंट वॉन्ट टू डू दॅट. आय डोंट वॉन्ट टू रन द प्रोग्राम ऑल द टाइम. राईट. फाईन. So in that case what I'll be doing is I'll be writing the program in form of a loop. Okay. Loop म्हणजे काय आपण बघितलेलं आता. Loop is something, it's an iterating thing. It is something that is going to go on continuously. Okay. In fact तुम्ही जर कधी असं सर्च केलं ना की गेम्स कशा लिहिल्या जातात जसं तुम्ही आता पबजी गेम खेळतात किंवा कुठली GTA 5 असेल किंवा हिटमॅन असेल किंवा अशा कुठल्याही गेम्स आपण खेळतो तर त्या गेम्स जनरली इट इज इन फॉर्म ऑफ अ लूप. एक लूप असतं. ओके. हाय लेवलला इट्स अ लूप अँड इन दॅट लूप दॅट गेम प्ले स्टार्ट्स. म्हणून तर ते कंटिन्युअसली चालूच असतं म्हणजे तुम्ही ऍक्शन नाही केली तरी इट इज गोइंग. ठीक. फाईन. तर त्या केसमध्ये आपण बघूया की आपल्याला जर एक प्रोग्राम लिहायचा असेल ज्याच्यामध्ये आपल्याला युजरकडनं इनपुट घ्यायचे जोपर्यंत युजर म्हणत नाहीये की आय एम डन. ओके. जोपर्यंत तो काही आपल्याला इनपुट देत नाहीये सो तोपर्यंत आपण त्याला तो प्रोग्राम रन करून दाखवायचा किंवा त्याच्याकडे इनपुट घ्यायचं. सो बेसिकली व्हॉट आय वॉन्ट टू डू नाव इज आय वॉन्ट टू क्रिएट अ प्रोग्राम wherein let's talk about this in Paint. And essentially what I'm trying to do is I want to write a menu driven program. मला काय लिहायचं आहे तर मला एक मेनू ड्रिव्हन प्रोग्राम लिहायचा आहे. ऑलराईट. मग मेनू ड्रिव्हन प्रोग्राम म्हणजे काय तर जिथे युजरला मी असा काहीतरी मेनू दाखवणार आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल 1 ला मी म्हटलं ऍड आणि 2 ला मी म्हटलं मल्टिप्लाय, 3 ला मी म्हटलं सबट्रॅक्ट, 4 ला मी म्हटलं डिवाइड आणि 5th ला मी म्हटलं एक्झिट. असाचा मेनू मी त्या युजरला दाखवला. दिस इज माय मेन्यू बेसिकली.
असा मेनू मी त्या युजरला दाखवणार आहे आणि आता जर युजर त्याच्यात म्हटला 1, ऑलराईट, सो इफ द युजर गिव्स द इनपुट एज 1, देन वी विल से ओके एंटर 2 नंबर्स फॉर ऍडिशन, असं आपण म्हणणार. ऑलराईट, अँड देन वी विल ऍक्सेप्ट द 2 नंबर्स, विल प्रिंट देअर ऍडिशन आणि परत आपण हा मेसेज दाखवणार. सो बेसिकली जोपर्यंत युजर 5 क्लिक करत नाहीये ना, म्हणजे एक्झिट विच इज वन ऑफ द चॉईस, तोपर्यंत तो प्रोग्राम आपला रन झाला पाहिजे. ऑलराईट, सो दिस इज व्हॉट वी आर ट्राइंग टू डू. तर याच्यासाठी मात्र आपण आता फॉर लूप नाही वापरणार आहोत. ओके, कारण आपल्याला रेंज नाही आपल्याकडे किंवा आपण कुठल्याही गोष्टीवर इटरेट नाही करत आहोत. तर या केसमध्ये व्हॉट वी डू इज वी यूज अ व्हाईल. ऑलराईट, now there are two ways to do this. I'll start off with the one that I'll prefer, wherein I write a while loop and I say here while it is true. म्हणजे काय, तर कंटिन्युअसली कीप ऑन रनिंग दिस प्रोग्राम. ओके, आता while true किंवा while 1 हे तसं रिस्की असतं, कारण की जर आपलं लॉजिक चुकलं तर that program will go into an infinite loop. Okay, so it is definitely kind of risky and we have to take care of that, की कधीतरी ते थांबलं पाहिजे. रिमेंबर वन थिंग, whenever you write any programs which are involving any loop, then you have to always think of a situation that when this loop will stop, कधीतरी ते स्टॉप झालं पाहिजे. ओके, इट शुड नॉट बी अन इन्फायनाइटली रनिंग लूप. ओके, मग आता इथे जेव्हा मी म्हणतो व्हाईल ट्रू, याचा अर्थ काय झाला की दिस प्रोग्राम विल कीप ऑन रनिंग. म्हणजे मी जर इथे असं म्हटलं प्रिंट हाय, ऑलराईट, and if I run this program, तर हा प्रोग्राम बघा कंटिन्युअसली हाय असा प्रिंट करत राहणार आहे इन्फायनाइटली. ओके, इट इज कीप ऑन प्रिंटिंग. सो मी त्याला ब्रेक करतो. सो आय डोंट वॉन्ट दॅट टू हॅपन, अँड देन द लूप शुड बी ब्रोकन ॲट सम पॉइंट. कुठली तरी कंडिशन टाकून ते लूपला आपल्याला ब्रेक करता आला पाहिजे. ओके, आणि म्हणून कधी असा कोड लिहिणार नाही आपण. ऑलराईट, फाईन. सो ठीक आहे, व्हाईल ट्रूचं आपल्याला कळालं की आपल्याला या लूप मधून थांबलं गेलं पाहिजे कधीतरी, आणि थांबवायचं कसं तर आपल्याला माहिती आहे की आपण ब्रेक यूज करू शकतो. ओके, मग आता काय, तर आता आपल्याला पहिली गोष्ट तर युजरला हे ऑप्शन दाखवायचे की इफ यू वॉन्ट टू ऍड सिलेक्ट वन, इफ यू वॉन्ट टू मल्टिप्लाय सिलेक्ट समथिंग लाईक दिस. तो हा मेन्यू आहे. ओके, पहिली गोष्ट तो मेनू प्रिंट झाला पाहिजे, म्हणजे मला प्रिंट स्टेटमेंट वापरायला लागेल. मग मी इथे काय म्हणणार आहे, सपोज मी इथे म्हटलं वन फॉर ऍड असं म्हटलं मी. ठीक आहे, त्याच्यानंतर स्लॅश एन करून 2 फॉर मल्टिप्लाय. ओके, मी सगळ्याच इम्प्लिमेंटेशन नाही देत बसत, ते तुम्ही करताना करा. मी फक्त ऍड आणि मल्टिप्लाय दाखवतो तुम्हाला कसं. आणि लेट्स से माय थर्ड ऑप्शन, इथे पण स्लॅश एन देणार मी कारण न्यू लाईन वर पाहिजे मला. थर्ड ऑप्शन इज एक्सिट. किंवा ही स्पेस काय चांगली वाटायची नाही, मी स्पेस काढून टाकतो. सो हियर आय विल से 1 फॉर ऍड, 2 फॉर मल्टिप्लाय, फॉर एक्सिट. ओके, आणि त्याच्यानंतर मी म्हणणार आहे एंटर युअर चॉईस. डन. ऑलराईट, आणि आता हेच ऍक्च्युअली आपल्याला जर टेस्ट करून बघायचं असेल तर मी काय करतो, I'll comment this code and only have this line and I will run it just to see की आउटपुट मला पाहिजे तसं आलंय का. तर बरोबर आलंय की ऍड, मल्टिप्लाय आणि एक्सिट असे 3 ऑप्शन्स आहेत, एंटर युअर चॉईस असं तो म्हणतोय. ओके, तो इथं का नाही थांबला, कारण की मी ऍक्सेप्ट केलंच नाहीये चॉईस युजरकडे, मी फक्त प्रिंट केलाय मेसेज, म्हणून तो प्रोग्राम थांबला. सो विच इज गुड. सो वी डोंट नीड दिस नाव. युजरला जो मेन्यू दाखवायचा आपला तो आपला व्यवस्थित दिसतोय. वी आर एबल टू शो द मेन्यू टू द युजर. ऑलराईट, मग आता काय करायचं, what can we do now? Okay, so the next thing is that we are asking for a choice, so we have to accept a choice. So त्याला मी एक ch नावाचं व्हेरिएबल दिलं आणि मी त्याच्यात म्हटलं choice is equal to integer आणि input. बरोबर आहे. आता हे मी मुद्दाम असं केलंय, तर या केसमध्ये मी हा जो मेसेज आहे एंटर युअर चॉईस हा इथे टाकू शकलो असतो, फाईन, पण असं काही गरजेचं नाहीये. इनपुट विदाउट मेसेज सुद्धा चालतं. इनपुट इज इनपुट, तो फक्त रीड करणार असतो युजरकडनं, त्याला मेसेजेस दिला पाहिजे असं काही नाही. आता जनरली जेव्हा आपण इनपुट घेतो तेव्हा काहीतरी मेसेज दाखवतो ना आपण, म्हणून तो इथं लिहिला जातो असा की एंटर नंबर असं लिहितो ना आपण. पण या केसमध्ये तो मेसेज आपण ऑलरेडी प्रिंट केलाय आधीच्या लाईन मध्ये, एंटर युअर चॉईस, म्हणून मला हे लिहायची गरज नाही.
सो कधीही असा कोड दिसला म्हणजे प्लीज डू नॉट अज्युम की दिस कोड विल नॉट वर्क, यू हॅव नॉट गिवन अ मेसेज हिअर वगैरे वगैरे. तर असं काही नाहीये. इनपुटला ते कंपल्सरी नाहीच आहे मेसेज. मेसेज हा फक्त युजरच्या अंडरस्टँडिंग साठी असतो की त्याला काहीतरी इनपुट द्यायचं आहे म्हणून दाखवलं जातो. ठीक आहे. सो मुव्हिंग अहेड नाव वी हॅव ऍक्सेप्टेड इनपुट. मग आता हे जे इनपुट दिलेलं आहे युजरनी हे आपल्याला क्रॉस व्हेरीफाय करायचं की हे याच्यात कशाशी मॅच होत आहे. मग मॅच होत आहे असं जर चेक करायचं असेल तर त्यासाठी आपण काय यूज करणार, तर आपल्याला माहिती आहे की वी कॅन यूज अ इफ कन्स्ट्रक्ट. इफ एल्स असं आपण यूज करू शकतो, राईट. सो ते आपण इथे यूज करायचं. सो व्हॉट आय डू हिअर इज आय से इफ चॉईस हॅपन्स टू बी 1. जो चॉईस ह्याच्यात दिलेला तो 1 आहे, तर तो 1 आहे म्हणजे काय, तो ऍडिशन साठी आहे. म्हणजे मी इथं काय प्रिंट करतो बघा. आधी हे बघा की मी प्रोग्राम बिल्ड कसा करत चाललोय. मी आधी प्रिंट स्टेटमेंट लिहून सेपरेटली बघितलं की मला हवंय तसं आउटपुट इथे दिसतंय काय, तर दिसलं म्हणजे माझं ते एक कन्फर्मेशन झालं ना. आता मला परत त्याच्यावर विचार नाही करायचा. नेक्स्ट मी आता इनपुट घेतोय आणि फक्त व्हेरीफाय करतोय की इनपुट बरोबर येतंय का. मग मी इथे काय करतोय बघा, किंवा ऍडिशन होईल असं मी इथं देतोय. मी बाकीचा काहीच कोड नाही लिहिते इथे आता. ठीक आहे. आता एल्स इफ ला आपल्याला माहिती आहे की आपण एलिफ असं लिहितो. इफ चॉईस इज इक्वल टू, मग मी इथं काय म्हणणार आहे, प्रिंट मल्टिप्लिकेशन इज व्हॉट आय राईट हिअर. ठीक आहे. एल्स इफ चॉईस हॅपन्स टू बी 3. आता चॉईस 3 आहे एक्झिट, आणि मला या लूप मधनं एक्झिटचा करायचा असेल तर सिलेक्ट झाला 3 असं तर सो आय विल से ब्रेक. ओके. सो इथे मी, इफ यू लुक ॲट इट, आय हॅवंट गिवन द इम्प्लिमेंटेशन हिअर. मी फक्त याच्यात प्रिंट स्टेटमेंट टाकलेत की 1 दिला तर ऍडिशन प्रिंट कर, 2 दिला तर मल्टिप्लिकेशन प्रिंट कर, आणि 3 दिला तर थांबव. एवढंच केलेलं आहे मी इथे. राईट. आता हा प्रोग्राम मी रन करतो तेव्हा तो कसा वर्क होईल ते आपण ऑब्झर्व करूया. So I'm going to run this program and you will observe now it is saying add, multiply, exit, enter your choice. इथे मी म्हटलं 1. I just rerun it. काहीतरी गडबडला तो, माहित नाही काय गडबडला. अच्छा, मी इथे क्लिक केलं होतं उगाच, इथे जाणार होता चॉईस माझं, त्यामुळे प्रॉब्लेम झाला. सो व्हेन आय से 1, त्यांनी बघा इथे काय प्रिंट केलं, ऍडिशन असं प्रिंट केलं, आणि ते प्रिंट करून झाल्यावर त्यांनी परत मेन्यू दाखवला. राईट. मग मी इथे चॉईस आता परत त्याला देतो 2. मग त्यांनी सांगितलं की ओके मल्टिप्लिकेशन करतोय मी, परत मेन्यू दाखवला. राईट. म्हणजे हे त्याचं परत चालू राहणार. मी परत 1 म्हणालो, परत 2 म्हणालो, परत 1 म्हणालो, परत 2 म्हणालो. So it is a never ending thing. It is going to keep on executing unless and until I explicitly put a request saying that I want to exit. म्हणजे काय, 3. आता मी 3 ह्याच्यात प्रेस केलं, 3 इनपुट दिलं की द प्रोग्राम स्टॉप्स. ओके. याला थोडंसं आपण ब्युटिफाय करू शकतो या प्रोग्रामला. ठीक आहे. मग मी आता काय करणार, इथे म्हणणार आहे काय म्हणतो मेनू, नंतर वी शो द मेन्यू सेइंग ऍड, मल्टिप्लाय, एक्झिट, एंटर चॉईस वगैरे वगैरे ऍडिशन. ब्रेकच्या आधी मी इथं म्हणणार आहे त्याला प्रिंट थँक यू फॉर युजिंग आर प्रोग्राम. Okay, so quickly let me run it now and see what output I'm getting. Okay, menu. ठीक आहे. 1 म्हटलं, ऍडिशन दाखवला, परत मेन्यू दाखवला, 2 म्हटलं, मल्टिप्लिकेशन दाखवलं, आणि 3 म्हटल्यावर थँक्यू फॉर युझिंग आवर प्रोग्राम, आणि बाहेर. गुड. मग आता काय राहतं इम्प्लिमेंटेशन, तर आता ऍड आणि मल्टिप्लायचं इम्प्लिमेंटेशन राहते फक्त. इथे फक्त प्रिंट करताय, त्याच्याऐवजी ऍक्च्युली तुम्ही इथे काय केलं पाहिजे, इथं यू शुड बी इम्प्लिमेंटिंग इट. आता इथे ह्याच्यासाठी मी काय करणार आहे, मी म्हणणार आहे एंटर टू
numbers for addition. बघा आता त्याच्या आत मी इनपुट घेणार आहे. मी म्हणणार आहे a is equal to integer input आणि b is equal to integer आणि इथं म्हणणार आहे आपण formatted string addition of a and b is a plus b. आता कळतंय का बघा, हे आता सगळे स्टेटमेंट्स मी लिहितोय हे सगळे तुम्हाला कळले पाहिजेत विदाउट मी एक्सप्लेनिंग, तरच मग काहीतरी फायदा आहे की आपण जे शिकलोय गेले 1-2 आठवड्यात ते लक्षात राहिले तुमच्या. कुठली गोष्ट मला यातली एक्सप्लेन करायला लागली नाही पाहिजे. गरज आहे एक्सप्लेन करायची यातली कुठली गोष्ट सांगा बरं मला, का तुम्हाला कळलेलं आहे काय लिहिलंय मी इथे आता? No need to explain. Excellent. That's what I expected, Shrika. Correct. Very good. ठीक आहे. त्याच्यानंतर मल्टिप्लिकेशनच्या केसमध्ये पण मला ऍक्च्युली सेम करायचंय, सो मी हाच कोड आता कॉपी पेस्ट करतो. मग इथे मी म्हणणार आहे एंटर टू नंबर्स फॉर मल्टिप्लिकेशन आणि इथं म्हणणार आहे multiplication of a and b is, here we want to say a star b. Yes, Abhishek. Understood. Good. Rahul कळलंय. Okay, good. कळलं पाहिजेच आहे ना, नाही कळलं तर काय उपयोग आहे मग मग ते पुढचं पार्ट आणि मागचं पार्ट असं होऊन जातं. ते तसं नको आपल्याला, आपल्याला लक्षात राहिलं पाहिजे. ऑल राईट, व्हेरी गुड. पण दिस इज अगेन इम्पॉर्टंट की हे सगळं तुम्ही करा बरं का, नुसतंच बघू नका. बघितलं ना आपल्याला सगळं कळतं, सगळं परफेक्ट असतं, पण ते तसं नसतं. लाईफ परफेक्ट दिसतं बाहेरून बघताना नेहमी, पण परफेक्ट नसतं लाईफ. प्रत्येकाचे इश्यूज असतात. तसं ते प्रोग्रामचं पण असतं. प्रोग्राम दिसताना परफेक्ट दिसतात लावून असे बघताना कोणी लिहिलेले, आणि नंतर जेव्हा आपण करायला जातो ना तेव्हा बेसिक मध्येच कुठेतरी अडकतं आपलं. सो द थिंग दॅट यू हॅव टू अंडरस्टँड ऑर रिमेंबर हिअर इज दॅट यू हॅव टू डू दिस कोड, you have to perform these actions, then only you will remember it. Okay, ते 10 वेळा केलं की मग ते ऑटोमॅटिकली तुमच्या लक्षात राहतं. Okay, now we have executed this program and it is showing us the menu add, multiply, exit. So let me just select one where I have to do the addition, and now it is saying enter two numbers for addition. So I'll give here 10 and 20. 10 and 20 म्हणाल्यावर it is giving me the output that addition of 10 and 20 is 30, and again it is showing me the menu. All right, so here I'm going to select 2, which is for multiplication. So now it is asking me enter two numbers for multiplication. So I'll say 7 and 5. All right, and then it is saying that multiplication of 7 and 5 is 35. Again, it is showing me the menu. Okay, and now obviously I'll say exit. So thank you for using our program. So this is how we have written the code where using a loop. मला बेसिकली इथे तुम्हाला व्हाईल लूप दाखवायचं होतं की व्हाईल लूप आपण कसं यूज करू शकतो. इथे या केसमध्ये फॉर लूप यूज करायला आपल्याला प्रॉब्लेम होणार आहे, कारण आपल्याकडे हे नाहीये. त्याला व्हाईलला कसं असतं ना, व्हाईल सम कंडिशन देन वी कॅन डू इट. ओके, बाकी फॉरच्या केसमध्ये जरा इश्यूज असतो आपल्याला. ओके, सो मनन हॅज शेअर्ड हिज कोड. लेट मी जस्ट क्विकली चेक व्हॉट इज रिटर्न. सबट्रॅक्शन, मल्टिप्लाय त्यांनी सगळंच केलेलं आहे. व्हेरी गुड. सो नंबर इज 1, एंटर नंबर, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन. एक्सलंट. ओके, सो ओके, 2-3 प्रश्न आले ते घेतो मी आधी. निलेश म्हणतोय की when while loop will become false. In this case while loop will never become false. निलेश, हे नेहमी ट्रूच राहणार आहे. मग हे लूप थांबतं कधी, जेव्हा तो युजर 3 सिलेक्ट करतो ना तेव्हाच तुम्ही ते लूप थांबवता. सो या केसमध्ये आपलं लूप फॉल्स कधीच होणार नाहीये. ओके, अँड दॅट इज द रिझन मी स्टार्टिंगला तुम्हाला म्हणालो की काय म्हणालो, हे म्हणालो की 2 इम्प्लिमेंटेशन्स आहेत याचे, ज्यातले मी एक तुम्हाला दाखवतोय की मी कुठलं प्रिफर करेन. ओके, यातलं दुसरं एक इम्प्लिमेंटेशन आहे जे मी तुम्हाला दाखवतो. त्या केसमध्ये आपल्याला व्हाईलच्या इथे कंडिशन येईल. ओके, सो इथे आपण व्हाईल ट्रू म्हटलंय म्हणजे काय, नेहमीच रन कर असं म्हटलं. ठीक आहे, दॅट्स वन थिंग. दॅट्स वन क्वेश्चनचं आन्सर निलेशने जे विचारलं. गिरीश विचारतोय, इज देअर कॉन्सेप्ट ऑफ कस्टम फंक्शन्स वी कॅन राईट कॅल्क्युलेट फंक्शन? येस, ऍब्सोल्युटली गिरीश. सो याच्यामध्ये आपल्याला फंक्शन्स लिहिता येतात. सो त्याचा डेमो मी तुम्हाला घेईनच पुढच्या कुठेतरी सेशन्स मध्ये, की हो फंक्शन्स आपल्याला यूज करता येतात. आणि त्या केसमध्ये हा कोड असा इथे डिचमिट करून इथे लिहायची काही गरज नाहीये. आपण ते फंक्शन्सच्या फॉर्म मध्ये सेपरेटली लिहू शकतो आणि ते फंक्शन कॉल करायचं. दॅट इज व्हॉट विल सी. हे मे बी आपण बघूया कधी लेक्चर्स. ओके,
आज आपलं किती लेक्चर आहे? 12th लेक्चर आहे. हा, अजून 3 लेक्चर्स राहिलेले. ठीक आहे, होईल कव्हर त्याच्यात काहीतरी. ओके, अजून एक प्रश्न आहे निलेशचा की सर आपण फक्त व्हाईल असं लिहिलं तर चालेल का? म्हणजे व्हाईल असं. आय डोंट थिंक असं चालेल, त्याला तो ओरडेल. कारण नाही, ठीक आहे. अरे याला आला का तो? चाललं. पण या केसमध्ये यांनी कंडिशन फॉल्स घेतली बरं का, असा माझा अंदाज आहे. कारण मी जर इथे म्हटलं प्रिंट आय वॉटेवर, तर ते प्रिंट नाही होणार असं मला वाटतं. मी जर सॉरी, मला सेव्ह करू द्या आधी. नाव आय रन द प्रोग्राम. तो आलाच नाही कारण तो त्याला फॉल्स पकडतोय. सो व्हाईल आणि असं लिहिलं तर त्याला फॉल्स पकडतो, कधी नाही पकडत. We can also include a variable while x and set the value x. Yes, we can do that, शुभम. फक्त फरक एवढाच आहे रे की कशाला करायचं ना ते, म्हणजे व्हेरिएबल आणा, त्याची व्हॅल्यू बदला, हे करायची गरज नाही. ओके, आता दुसरा एक वे असतो ज्याच्यात काय केलं जातं ना, इथेच लिहितो मी, की हे जे काय आहे हा कोड आपण एकदा असा बाहेर लिहायचा. हा बरोबर आहे ना, तुम्ही ब्रेकच्या जागी ते वापरू शकता. फक्त एकच लक्षात ठेवा की ब्रेक ही काही वाईट गोष्ट नाहीये. म्हणजे पीपल थिंक की लूप कंडिशन मधनच थांबलं पाहिजे, ब्रेकने कशाला थांबायचं वगैरे, तर असं काय नसतं. देर इज अ रिझन वाय दिस ब्रेक स्टेटमेंट इज गिवन. सो ऍज लॉंग एज यू आर रिस्पॉन्सिबल विथ दॅट, यू आर फाईन. पण यू आर राईट की ते तुम्ही तसंही करू शकता. इथे मी काय करतोय बघा, इथे मी बाहेर एकदा मेन्यू दाखवला, ठीक आहे, युजरकडनं इनपुट घेतलं आणि मी इथं म्हटलं व्हाईल इनपुट इज नॉट इक्वल टू 3. जोपर्यंत इनपुट 3 नाहीये तोपर्यंत. हा, आणि मग आता काय कर, सो तो आत आल्यावर काय करणार आहे, हे दोनच गोष्टी मी टाकणार इथे आता. सो इनपुट 3 नाहीये ना, आत ये. 1 असेल तर हे कर, 2 असेल तर वॉटेवर ते प्रिंट कर. ठीक आहे, आणि आता इथे 1 आणि 2 असेल तर एवढंच करणार ना तो. आणि इथे मी परत ही स्टेटमेंट टाकणार. जर आता त्याला खाली ढकलतो मी. So what I've done here is I have accepted the input from the user outside the loop, and then I'm saying while ch is not equal to 3. आता इथे जर 3 असेल तर तो आत जाणारच नाहीये तसं. ठीक आहे, आणि जर तो 3 नसेल तर तो आत येईल. 1 असेल तर ऍडिशन वाला होईल, 2 असेल तर मल्टिप्लिकेशन वाला होईल, आणि ते झाल्यावर तो परत मेन्यू प्रिंट करेल. ऑफकोर्स हे पण लागेल नाही का मला, हे स्टेटमेंट पण लागेल, तर ते आधीच्या सारखं कन्सिस्टंटली बिहेव करेल. आणि मी परत इनपुट घेणार, जे की परत इथे चेक होईल. ठीक आहे, आणि या केसमध्ये लूप मधनं आपण बाहेर कधी पडणार आहोत, जेव्हा हे 3 होईल तेव्हा. सो त्या केसमध्ये हे मला कुठं ब्रेकमध्ये लिहिण्यापेक्षा what I can do is I can directly write it here. म्हणजे तुम्ही एल्स मध्ये लिहू शकता, काही प्रॉब्लेम नाही, but I can write it here directly. Thank you for using our program. And now if I run this, hopefully it will work as expected. So choice 1 दिला, enter to numbers 1 आणि 3. Oh sorry, my mistake. ते एकाच लाईन वर दिला, I should have hit enter. इथे म्हटलं 1 आणि 2. So then 1 and 2 ची addition is 3. मग मी म्हटलं multiplication 5 and 6. Multiplication is 30. मी म्हटलं 3. Thank you for using our program. Alright, so this is second way of doing it. आता तुम्ही कुठला प्रेफर करताय? मी म्हणून सांगितलं की मी हा प्रेफर करतो आयडियली, बिकॉज आय डोंट हॅव टू राईट दीज थिंग्स 2 टाइम्स. हे बघा ना, हे सगळंच्या सगळं इथे परत रिपीट झालेलं आहे. ओके, जेव्हा पण गोष्टी कॉपी, ऑफकोर्स कोणीतरी म्हणेल की सर हे सगळं एका फंक्शन मध्ये आणि ते फंक्शन कॉल करा ना, म्हणजे इथे कॉल करताल. दॅट इज ऑल्सो करेक्ट, ऍब्सोल्युटली, काहीच प्रॉब्लेम नाही. इट इज कम्प्लिटली अप टू द डेव्हलपर. देर इज नो राईट अँड रॉंग वे टू डू थिंग्स. इट इज ओनली अबाउट व्हॉट इज मोर रिडेबल, व्हॉट मेक्स मोर सेन्स. काही लोक खूप असं म्हणतात व्हाईल ट्रूचा कोड कधीच लिहू नये असं म्हणतात, पण देन पीपल से इट बिकॉज पीपल हॅव अ व्हेरी पेनफुल एक्सपिरियन्स विथ दॅट. जसं
सीचा एक्सपिरियन्स असतो त्यांना की वाईल 1 लिहिलेलं असतं आणि ते कधी स्टॉप होत नाही वगैरे, त्या नाही जात. असं काहीच नाहीये. तुम्ही रिस्पॉन्सिबली जर ते यूज करणार असाल तर तुम्हाला कधी इश्यू येणारच नाही असं. राईट. सो इट इज कम्प्लिटली अप टू यू विच टाईप यू वॉन्ट टू यूज. तुम्हाला कुठलं प्रिफर्ड वाटतंय. राईट. So that's how it is. All right. So is this concept clear of how a menu-driven program will be written using a while loop? आणि दुसरी एक गोष्ट म्हणजे की जसं आपण फॉर लूप मध्ये नेस्टिंग बघितलं होतं तसं व्हाईल लूप मध्ये पण नेस्टिंग करता येतं बरं का. म्हणजे व्हाईल लूपच्या आतमध्ये अजून एक व्हाईल लूप वगैरे असं लिहिता येतं, कारण काही त्याच्यात प्रश्नच येत नाही. कॉन्सेप्ट सिम्पलच आहे. लूपच्या आतमध्ये लूप. ओके. सो इसेन्शियली लेट मी जस्ट टॉक, व्हेन वी टॉक अबाउट लूप्स, लूप्सच्या केसमध्ये आपण काय काय बघितलं, लेट मी जस्ट लिस्ट इट डाऊन. चला, इथे आपण फॉर बघितलंय, त्याच्यानंतर व्हाईल बघितलं, ठीक आहे. आणि लूप्सच्या केसमध्ये आपण काय काय बघितलं रे इथे? ब्रेक बघितला, कंटिन्यू बघितला, पास बघितला आणि थांबा एल्स लिहितो, एल्स पण बघितलं आणि पास बघितलं. ओके. सो हे चारही स्टेटमेंट्स आपण बघितलेले, ते चारही स्टेटमेंट्स आपण यूज करून बघितलेले. राईट. पासचा लूपशी काही डायरेक्टली संबंध नाही. पास इज अ जनरिक कॉन्सेप्ट, पण ती मी इथं लिहिली आहे कारण की, ठीक आहे मी इथं लिहित नाही, मी इथे साईडला. तुम्हाला असं वाटायचं की ते लूपच्याच रिलेटेड आहे, कारण लूपच्या रिलेटेड नाहीये ते आपण कसंही यूज करू शकतो. ओके. सो या कॉन्सेप्ट आपण बघितलेल्या आहेत लूपच्या. सो वी आर डन विथ लूप्स. आता हेरमने काय प्रश्न विचारलाय, इफ युजर एंटर्स एनी अदर नंबर दॅन 1 2 3 वी यूज व्हाईल. हा म्हणजे तसा काही संबंध नाही, पण आयडियली आता या केसमध्ये मी हँडल केलेलं नाहीये. सो इफ आय वॉन्ट टू हँडल इट, आय कॅन इझिली से हियर एल्स, एल्स मध्ये इथं मी लिहिलेल इनव्हॅलिड इनपुट प्लीज ट्राय अगेन, असं मी म्हणणार. ओके. आणि नाव आय मोटर रन इट. सो इथे मी म्हटलं ऍड 10 आणि 20, आणि 30 दाखवलं. आणि आता इथे मी आउट हे मेनू देताना 5 म्हटलं, तर तो काय म्हणतोय, इनव्हॅलिड इनपुट प्लीज ट्राय अगेन. मी म्हटलं 4, परत इनव्हॅलिड इनपुट प्लीज ट्राय अगेन. मी म्हटलं -10, इनव्हॅलिड इनपुट प्लीज ट्राय अगेन. हा, आता गमत बघा. आता मी इथं म्हणतोय अमित, झाला क्रॅश प्रोग्राम. असा कसा आपला प्रोग्राम, बरोबर का नाही? आता जेव्हा डेव्हलपर म्हणून आपण असा कोड लिहितो ना, कधी आपण डेव्हलपर म्हणून असा कोड लिहितो, तर तेव्हा टेस्टिंग वाली लोक असं टेस्ट करतात, ते तोडून फोडून टाकतात त्या कोडला एकदम. ओके. कारण त्याच्यात मजा असते ना, आपल्याला काय चुका काढण्यात आपण एक्सपर्ट असतो, राईट? सो माझा प्रोग्राम मी तुम्हाला दिला तरी तुम्ही 5 मिनिटात काही ना काही तर शोधालच, आणि सिमिलरली तुमचा प्रोग्राम माझ्याकडे आला तरी मी 5 मिनिटात करणार आहे ते. ओके. आणि ऑब्व्हियसली हे रिअल टाइम एक्सपिरियन्सेस असतात. त्याचा डेव्हलपर आपल्याला खूप राग येतो मग, की अरे मी इथे एवढे कष्ट करून 11 वाजेपर्यंत जागून तो कोड लिहिलाय आणि तुला काय जातंय म्हणायला की हे चालत नाही, ते चालत नाही वगैरे वगैरे. दॅट इज द जॉब ऑफ द क्यूए पर्सन ना. टेस्टिंगच्या पर्सनचं ते कामच आहे, ते काय खुन्नस काढायची तुमच्याशी पर्सनल म्हणून तो असं करत नसतो, ते त्याचं काम आहे म्हणून ते करत असतो. सो यू डोंट हॅव टू टेक इट पर्सनली, बट ऍज अ डेव्हलपर वी हॅव टू टेक केअर ऑफ दिस थिंग्स. ओके. तर आता ह्याच्या ही जी एरर आली आहे इथे, ज्याला एक्सेप्शन किंवा एरर म्हणतो आपण, there are various ways to handle that. Okay. So of course one way is to do it using something called an exception handling, but that's kind of an advanced thing, we'll not talk about that. Other simple thing would be की जे इनपुट तुम्ही युजर कडनं घेताय ना, ते इनपुट नंबर आहे का हे चेक करायचं पुढे द्यायचं, आणि नंबर जर नसेल ना तर त्याला हे द्यायचं, परत मेसेज द्यायचं इनव्हॅलिड इनपुट. आता -10 वगैरे हे का चाललं त्याला, म्हणजे चाललं म्हणजे तिथं काय एरर आली, कारण तिथे चॉईस हा नंबरच होता म्हणून त्याने ते तसं दिलं. गेटिंग दिस. पण जेव्हा आपण दुसरा काही इनपुट देतो असं एबीसी, तेव्हा तो गडबड होते त्याची. सो इनव्हॅलिड लिटरल फॉर इंटीजर विथ बेस 10, कारण इथे आपण इनपुट घेताना ऍज अ इंटीजर रीड करायला जातोय, व्हायलेस देताना युजरने दिली आहे स्ट्रिंग.
सो हे कसं करायचं आता इथंच दाखवतो मी एक गोष्ट म्हणजे त्या पुढच्या टॉपिकला जायचंच आहे मला पण त्याची सुरुवात मी इथनं करता येईल ऍक्च्युली मला व्हॉट आय विल डू हिअर इज आय मॉडिफाय दिस कोड गाईज अँड I will take it as a string only. Okay, I will take it as a string. Okay, पण मी जर स्ट्रिंग म्हणून घेतलं इथे आता बघा मी जर ते स्ट्रिंग म्हणून घेतलं तर काय होईल बघा आपण आता इथे म्हणतो 1 एंटर नंबर फॉर ऍडिशन काय द्यायचं आता काय देऊ आपण 2 3 मी तो म्हणलं 2 तर तो म्हणतो इनव्हॅलिड इनपुट मी म्हणलं 3 तो म्हणतो इनव्हॅलिड इनपुट का बरं हे ह्याच्यामुळे चाललं होतं तभी मैं सोचू पहिल्यांदा तरी का वर्क झालं हे हा दुसरा त्रास आहे बरं काय म्हणजे हे जे लॉजिक मी लिहिलं ना इथे की इथे पण कोड लिहूयात इथे पण लिहूयात याचा दुसरा प्रॉब्लेम असा असतो की एका ठिकाणी चेंज केलं आणि दुसऱ्या ठिकाणचं विसरलो की बोंबललं परत ओके म्हणून आय वुड प्रिफर इट टू बी रिटर्न इन दिस वे म्हणजे मला त्या लक्षात नाही ठेवायला लागत की मी किती ठिकाणी लिहिले माझं एकाच ठिकाणी आहे ओके सो एनिवेज आय वुड क्लिअर दिस आउट आय डोंट नीड दिस जस्ट कीप इट सिम्पल असा असा प्रोग्राम ठेवतो मी आता इथे ठीक आहे आता इथे एक एल्स टाकून देऊ आपण इथे आपण म्हणतो इनपुट प्लीज ट्राय अगेन आता हा प्रोग्राम रन करू दे मला आणि इथे आल किंवा इनपुट एज ए आणि इट विल क्रॅश कारण की त्याला ते कन्वर्जन करताच येणार नाही त्याचं ओके सो व्हॉट वी विल डू हिअर इज फर्स्ट ऑफ ऑल विल नॉट रीड इट एज अ इंटीजर विल रीड इट एज अ टेक्स्ट आणि आता जर मी त्याला रन केलं आणि इथं मी चॉईस दिला 1 तर तो म्हणतो इनव्हॅलिड इनपुट प्लीज ट्राय अगेन कारण हा जो 1 दिला ना आपण गाईज तो त्याने काय म्हणून घेतला त्यांनी तो टेक्स्ट म्हणून घेतला ऑलराईट स्वतः टेक्स्ट आपल्याला इंटीजर मध्ये कन्वर्जन करायला लागणारच आहे पण जेव्हा आपण ते इनपुट घेऊ तेव्हा आधी आपल्याला हे चेक करायचंय की हे जे इनपुट आलंय तो नंबर आहे का ओके स्वतः काय करणार आहे मी इथे मी म्हणणार आहे इफ ch आता पहिली गोष्ट तर मला तुम्हाला हे दाखवायचं ch चा टाईप काय प्रोग्राम परत रन करून दाखवतो हो ऐसा होता है प्रिंट करायचं ना आपल्याला प्रिंट टाइप ऑफ ch मी ch चा टाईप प्रिंट करतोय आणि तो काय असेल तुमचा गेस तर दॅट शुड बी अ स्ट्रिंग कारण त्यांनी स्ट्रिंग म्हणून रेडी केलेलं आहे ऑलराईट सो आता मी काय करणार इथे ही जी स्ट्रिंग आहे ना त्याला येस निलेश थँक्स ते प्रिंट राहिलं होतं माझ्याकडनं लक्षात नाही आलं सो हिअर व्हॉट आय एम गोइंग टू डू इज आय एम गोइंग टू check whether this the thing that I have received is a number आणि हे चेक करायला मला हे जे स्ट्रिंग आहे ना क्लास डेटा टाईप तो स्ट्रिंग डेटा टाईपच मला हेल्प करतो म्हणजे मी काय म्हणू शकतो इथे ch डॉट इज डिजिट नावाचं एक त्याची हेल्प बघा रिटर्न ट्रू इफ द स्ट्रिंग इज अ डिजिट स्ट्रिंग फॉल्स अदरवाइज म्हणजे मी इथे म्हणणार आहे इफ if it is a digit किंवा रादर मी हा असं करून आपण एक गंमत करूयात हा बरं लक्षात आलं माझ्या ते इथंच करतोय ना मला हे जे आहेत ना इफ एल्स हे एका कॅटेगरी मध्ये म्हणजे काय की त्याची व्हॅल्यू 1 आहे का त्याची व्हॅल्यू 2 आहे का त्याची व्हॅल्यू 3 आहे का आणि हे 1 2 3 दुसरं काही आहे का असं म्हटलं की आपण त्याला इनव्हॅलिड म्हणतो हे एका कॅटेगरीतलं झालं बरोबर पण आता जर एखाद्याने एबीसी दिलं ना तर ते या कॅटेगरीत पण येत नाहीये खरं तर ते एल्स मध्ये यायला पाहिजे पण त्याला ते कळणार नाहीये ना तसं कारण ch आपल्याला इंटीजर म्हणून घ्यायचं तर आपण हे कंपॅरिझन करू ओके
ऑफकोर्स याच्यासाठी एक गोष्ट तुम्हाला करता येऊ शकते, हा ते पण मी तुम्हाला सांगतो, म्हणजे कन्फ्युज नका. तुम्ही ह्याला स्ट्रिंग म्हणून कन्सिडर करू शकता, मग तुमचा प्रोग्राम चालेल. मला ते करायचं नाहीये खरं तर, पण मी तुम्हाला दाखवतोय जस्ट फॉर द सेक ऑफ इट. आता बघा, आता मी इथं म्हटलं 1, तर तो म्हणेल ऍडिशन 1 2 3 आला रिझल्ट. म्हटलं मल्टिप्लिकेशन 5 6 30 आला, आणि म्हटलं 3, तो थांबला. हे सगळं व्यवस्थित चाललं कधी, जर मी याला स्ट्रिंग म्हणून कम्पेअर केलं. पण मला ते स्ट्रिंग नकोच आहे ना, मला नंबर्स पाहिजे. दॅट इज अ रिक्वायरमेंट, असं समजा किती रिक्वायरमेंट आहे. ओके, मग त्या केसमध्ये काय, तर त्या केसमध्ये हा सगळा कुटाणा करायच्या आधी कन्फर्म करा की बाबा तो डिजिट आहे का. ओके, म्हणजे काय, जर इफ इज डिजिट इज इक्वल इक्वल फॉल्स, जर तो डिजिट नसेल तर त्याला इथं मेसेज टाकायचा, प्लीज एंटर नंबर्स किंवा नंबर, प्लीज एंटर अ नंबर असं म्हणणार. ओके, आता आता जर मी एवढं लिहिलं तर हा प्रोग्राम चालेल का बघा आणि सांगा मला. चालणार आहे का प्रोग्राम असं लिहिलं मी तर? नाही चालणार आहे. काय चुकेल याच्यात सांगा बरं. व्हॉट डू थिंक विल गो रॉंग? प्रॉब्लेम असा आहे की सपोज मी इथं दिलं एबीसी, तर तो चेक करेल, इथे तो मेसेज तर प्रिंट करेल, प्लीज एंटर नंबर. सॉरी, हा बरोबर, मेंटर हे मेसेज तर प्रिंट करेल, पण तो परत पुढे जाईल, विच इज समथिंग विच वी डोंट वॉन्ट. ओके, कारण तो ह्याच्यात जाणारच नाही, चेक होणारच नाहीये. ओके, सो व्हॉट आय वॉन्ट, तो काय करेल माहिती का, इनव्हॅलिड इनपुटच म्हणेल आपल्याला परत. आता एक गंमत दाखवतो मी, असं करतो रन, आणि मी इथं म्हटलं 1, तो म्हणतो इनव्हॅलिड इनपुट, प्लीज ट्राय अगेन. आता इथं म्हटलं मी ए ए ए, आता तो म्हणतोय प्लीज एंटर नंबर आणि इनव्हॅलिड इनपुट, प्लीज ट्राय अगेन. नाही, हे नव्हतं पाहिजे मला. इथं प्लीज एंटर नंबर हा मेसेज सेपरेट आला पाहिजे. करेक्ट. म्हणून काय करायचं, हा मेसेज इथे प्रिंट झाला की हे बाकीचं मला एक सांगा फक्त, येस नो मध्ये आता उत्तर द्या. मी तुम्हाला एकच प्रश्न विचारतो की जेव्हा डिजिट आहे हे आपल्याला फॉल्स आलं, म्हणजे डिजिट नाहीये हे कळलं, तर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी करायच्यात का? येस ऑर नो, एवढंच सांगा मला. करेक्ट, म्हणजे सगळ्यांची उत्तरं नो आली आहेत मला फटाफट फटाफट, म्हणजे हे नाही ना करायचं. अरे मग सिंपल आहे ना, वी विल से कंटिन्यू, असं तर शिकायचा असतो यूज त्याचा, विषय संपला. हे करणारच नाहीये तो, काय कंटिन्यू म्हटलं की तो परत इथे जाणार आहे. येतं का लक्षात? मी असं करू शकलो असतो गाईज की याचा एल्स लिहायचा आणि त्या एल्स मध्ये परत हे सगळं लिहायचं, हे करता येईल मला, पण गरजच काय ना डायरेक्टली कंटिन्यू म्हणून. कारण ते समजायला पण किती सोपं जातं बघा ना, एका युजरच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी इट इज सो इझी की अच्छा डिजिट फॉल्स आलं तर प्लीज एंटर नंबर, तर कंटिन्यू म्हणतो, परत वर जातं. ओके, आणि नाही तर काय, हा डिजिट असेल तर मात्र मग तो चेक करतो याच्यावर. व्हेरी गुड. सो तो प्रोग्राम समजायला सोपा आहे. It is very readable, and then we also understood how we can use the continue statement here. Okay, so let me run it now. I want to say okay. आणि आता इथेच पण बघितलं 1 addition. अरे काय झालं? हा ओके, एवढं करून त्याला पुढे जाऊन मला ह्याच्यात कन्वर्ट तर करायला लागणार ना इंटिजर मध्ये. So I can check it like this, or rather I can do C च आहे ना इथे, सगळीकडे मी C करून टाकतो, काय प्रॉब्लेम नाहीये. देर आर मल्टिपल वेज बेसिकली, हे काय असं एकाच याने करायचं असं काय ना, आणि तुम्ही म्हणेन C इज इक्वल टू इंटिजर ऑफ CH आणि तो यूज कर, किंवा सिंपल आहे, नको तुम्हाला कन्फ्युजन परत, मी CHच ठेवतो. मी फक्त म्हणतो की कन्वर्टेड नाव, कारण एकदा आपल्याला कळलं की तो डिजिट आहे, आपण स्ट्रेट अवे त्याला म्हणूयात की त्याला प्लीज तो आता
डिजिट म्हणून कन्सिडर करा इथून पुढे. If I say 1, 10, 20, addition is 30, multiplication वाला 10, 20, multiplication is 200. Exit म्हटलं की thank you for using our program. All right, so any queries in this, guys? Like queries are क्या सब? Queries, questions, comments? आता तुम्ही नो जरी म्हणालात ना तरी तो नो तुम्ही आत्ता म्हटलंय का आधीच्याच उत्तर म्हणून नो म्हणाले तर कळणारच नाही. कारण तो फक्त टाइमलाईन दिसते टाइमलाईन वर दाखवतोय ना. So this is clear to everyone how we write a menu driven program using a while. आलंय, येस तरी आलंय. ऑलराईट, ठीक आहे, कूल. आता मला नेक्स्ट पार्ट काय तुम्हाला दाखवायचं त्याच्यात. हे तर झालं आपलं. आता थोडंसं स्ट्रिंग्स बद्दल मला बोलायचं होतं आणि ते मी डायरेक्टली इथेच बोलू शकतो. आय डोंट हॅव टू राईट अ प्रोग्राम फॉर दॅट. Swarupa, that's what I actually explained, that in case you do a comparison, मी प्रोग्राम रन पण करून दाखवलं तुम्हाला. If you do this as a string, then you don't have to do this comparison or nothing else will be required. Okay, but I said that I don't want to do that. I want to check it as an integer only. Then what are the options I have? असं म्हणून आपण ते केलेलं आहे. ओके, सो तुझा पॉइंट बरोबर आहे. इनफॅक्ट जर प्रोग्राम हाच असेल तर the ideal way would be to check it with as a string only and not as a number. Okay, but there could be situations where you want to have them as a number itself. In those situations you may need this. मला इथे फक्त डेमॉन्स्ट्रेट करायचं होतं की तुम्ही कसं व्हॅलिडेशन्स टाकू शकता ऍक्च्युअली. दॅट वॉज द होल पॉइंट. ओके, ऑलराईट. आता एक अजून एक 5-7 मिनिटं आहेत आपल्याकडे. सो त्याच्यामध्ये मला तुम्हाला स्ट्रिंग क्लास बद्दल बोलायचं होतं बेसिकली. सो वेन वी टॉक अबाउट अ स्ट्रिंग, जो str असतो, म्हणजे आपण जेव्हा म्हणतो a इज इक्वल टू हॅलो आणि a असं जेव्हा मी दाखवतो तुम्हाला, सो दॅट्स ऑफ जसा टाईप बघितला मी तर त्याचा टाईप असतो क्लास स्ट्रिंग. ओके, विच इज वन ऑफ द डेटा टाइप्स दॅट वी हॅव. ऑलराईट, विच इज वन ऑफ द डेटा टाइप्स दॅट वी हॅव. आता मला या स्ट्रिंगवर जर प्रोसेसिंग करायचं असेल तर मला काय ऑप्शन्स असतात ते मी दाखवतो. स्ट्रिंगवर अजून पण काय काय गोष्टी करता येतात. सो नाही कव्हर व्हायचं आपलं, पण ऍटलिस्ट विल स्टार्ट विथ इट. ठीक आहे, सो व्हॉट आय डू हिअर इज ते जाऊन मी आता इथे एक स्ट्रिंग बनवतो. हे हार्ड कोडेडच घेतो मी इथे. आय कॅन ऑलवेज ऍक्सेप्ट इट फ्रॉम युजर, बट आय वॉन्ट टू कीप इट हार्ड कोडेड. सो हे इज इक्वल टू हॅलो म्हणालो मी. आता मला या स्ट्रिंग मधलं आपण एकदा केलं पण होतं अल्टरनेट वगैरे, पण आता what I want to do is I want to print every letter on a separate line. So what do we do with this? यातलं प्रत्येक लेटर सेपरेट लाईन वर प्रिंट करायचं मला. So how will I do it? Can you make a guess? No guess bar. ठीक है, चालेल. We'll write a loop. So for whatever I in A and I, असं मी म्हणणार सिंपल. कारण तुम्हाला मी फॉर लूपच्या वेळेला सांगितलं होतं, फॉर लूप्स आपल्याला रेंज साठी पण वापरता येतात किंवा सिक्वेन्स साठी पण वापरता येतात. सिक्वेन्स म्हणजे काय? स्ट्रिंग इज अ सिक्वेन्स. सिक्वेन्स आहे ना, एकानंतर एक कॅरेक्टर स्टोर्ड आहे. So this is nothing but a sequence. So I'm going to run this and I'm getting the output as hello. All right, so I was able to do it on a separate line. Okay. So here print
print characters from the string on separate lines. Okay. So इथे आपण काय म्हणतो using for loop. तसंच मला using while loop करायचं. How do I do it? कारण मला इथे while म्हणायला लागणार, काहीतरी कंडिशन टाकायला लागणार आणि आतमध्ये प्रिंट म्हणायला. Correct. So how do I do it? So remember की फॉर लूप मध्ये इनबिल्ट आहे. इनबिल्ट म्हणजे त्याला एकदाच सांगितलं की ए मधल्या प्रत्येक आय साठी मला काहीतरी करायचं आणि मग आत आलं की तो त्याच्यावर प्रोसेसिंग करू देतो तुम्हाला. तसं व्हाईल लूपला नाही सांगतात आपल्याला. कारण इफ यू रिकॉल आय टोल्ड यू दॅट व्हाईल लूप इज अ जेनरिक लूप. ओके, व्हाईल लूप इज नॉट समथिंग लाईक अ फॉर लूप. फॉर लूपचा पर्पज एकदम स्पेसिफिक आहे. ओके, and I also explained to you that interviews मध्ये असं विचारतात फॉर लूप फास्ट आहे का व्हाईल लूप फास्ट आहे वगैरे. तर ते मिसकन्सेप्शन आहे. त्याच्यात फास्ट आणि स्लोचा प्रश्न येत नाही. आपण काय लॉजिक लिहितोय त्याच्यावर डिपेंड असतं की आपल्याला फॉर लूप यूज करायचं की व्हाईल लूप यूज करायचं. जनरली दोन्ही लूप्सनी तुम्हाला ती कामं करता येतात. जनरली असं होत नाही की फॉर लूपनीच करता येते मला व्हाईल लूपनी करताच येत नाही, असं होत नाही. की फॉर लूप कन्व्हिनियंट खूप पडतं लिहायला कारण क्लॅरिटी असते. फॉर आय इन ए असं म्हटलं तर याचा अर्थ असतो फॉर एव्हरी एलिमेंट इन ए डू व्हॉट, प्रिंट दॅट एलिमेंट, असा त्याचा अर्थ असतो. आता हीच गोष्ट सपोज आपल्याला व्हाईल लूप मधनं करायची. इफ दॅट्स द रिक्वायरमेंट दॅट वी वॉन्ट टू डू इट युजिंग अ व्हाईल लूप, देन द थिंग इज वी नीड टू नो द एंड कंडिशन. ओके, वी नीड टू नो द एंड कंडिशन. मग काय, तर एंड कंडिशन म्हणजे काय, तर माझा इंडेक्स असेल 0 फॉर एक्झाम्पल, तर तो इंडेक्स कुठपर्यंत तरी गेला पाहिजे कारण ते स्ट्रिंग आहे. स्ट्रिंगचा इंडेक्स 0 पासून सुरू होतो, असा कुठल्या लँग्वेज मध्ये होतो. तर तो कुठपर्यंत गेला पाहिजे. ओके, सो इफ यू रिमेंबर जर सी लँग्वेज मध्ये तुम्ही केला असेल तर आपण तिथे strlen वगैरे वापरतो, राईट, टू फाइंड द स्ट्रिंग लेंथ. दॅट्स व्हॉट वी यूज. करेक्ट. So in this case, what I am going to do is I'm going to use a function which is called as टाइपच करतो मी, which is called as len. Len म्हणजे len म्हणजे length. ठीक आहे. So this particular function is going to give you the length of this string. The string काय आपली a. So what I'm saying here, I is equal to 0 while I is less than length of a, print what, a of I. ओके, सो a of I चा अर्थ असा असतो की ही जी स्ट्रिंग आहे त्या स्ट्रिंग मधला 0th एलिमेंट प्रिंट कर. राईट. आणि आता इथे मी असं करतो, इथे मी एक मेसेज टाकतो, प्रिंट printing using for loop. Printing using while असं म्हणतात. And let me now execute it and see if I'm getting the same output. एवढं झाली की भूल गया असं असतं. हे कोण करेगा आपल्याला, सांगितलं ना, ह्यानी खूप आळशी झालेलो असतो आपण, इथे सगळं ऑटोमॅटिक होत असतं. So we don't have to worry about it. Now if I run it, I'm going to get the same output from both the loops. The only thing was that I had to start with the, in case of a while loop, I have to do it, set it with 0, put a condition, increment it, access it, तसली काही तक्ता घेता नव्हती. Obviously मी जर तुम्हाला विचारलं strings use करायचे कुठला loop use करा, तर तुम्ही म्हणाल की for loop use करू. Okay, this was just an introduction of what we are going to do. In tomorrow's session we'll be talking more about strings. मला strings explain करायचं तुम्हाला, काय असतं, कसं असतं, त्यातले वेगळे functions काय आहेत, string slicing म्हणजे काय असतं Python मध्ये वगैरे वगैरे. Okay, so we have reached that end. So I'm going to stop the recording first.